नमस्कार बंधू भगिनींनो. मी मेघश्याम शेलार, निवृत्त मुख्याध्यापक, लोकमान्य टिळक विद्यालय दाभोळ. माझ्या डोळस अध्यात्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं जवळजवळ 5 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर स्वागत करतो आहे. मधला हा काळ माझ्या दृष्टीने अत्यंत कसोटीचा गेला. कारणही तसंच होतं. मी रूढार्थाने ज्याला अतिशय गंभीर असा रोग म्हणतात त्या कॅन्सरला बळी पडलो. छोटीशी तोंडामध्ये असणारी दाढ्याजवळची जखम जी बरेच दिवस बरी होत नव्हती आणि ही बरी होत नाही याचा अर्थ माझ्या वैज्ञानिक बुद्धीने काहीतरी नक्की वेगळं असणार असा घेतला आणि त्या दृष्टीने तपासणी केली असता दुर्दैवाने तो पॉझिटिव्ह ठरला. एक सुदैव असं की हा जो कॅन्सर आहे तो पहिली स्टेज जस्ट संपून दुसऱ्या स्टेजमध्ये त्याने प्रवेश केला होता. मग ऑन्कोलॉजिकल सर्जन्सच्या मतानुसार फारसा वेळ न घालवता ऑपरेशन करणं आवश्यक होतं. त्या दृष्टीने जबड्याचा हा इथून एवढा भाग काढावा लागला. याशिवाय गळ्यातील काही भागही ते काढतात, कारण अशी कॅन्सरग्रस्त पेशी एखादीला राहू नये हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. मित्रांनो, आजही कॅन्सरवरती परफेक्ट असं कुठलंही औषध सापडलेलं नाही. अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक माध्यमातून काही आयुर्वेदिक किंवा इतर काही झाडपाल्यांची औषधं यांच्या ॲडव्हर्टाईज येत असतात किंवा यांच्या काहीतरी अशी माहिती येत असते. त्याला कुठेही बळी पडू नका. अर्थात आयुर्वेदिक उपचार सुरुवातीपासून जर आपण आपली तब्येत व्यवस्थित राहण्यासाठी घेतले असतील तर या कॅन्सरलासुद्धा प्रतिबंध करता येतो. मात्र इतर काही ज्या बातम्या किंवा इतर जे काही माध्यमातून यावरती अमुक इलाज आहे वगैरे अमुक माणसाने हे शोधून काढले, यावर कुठलाही विश्वास ठेवू नका. आणि माझं ते सर्जनच्या मतानुसार ऑपरेशन केलं गेलं आणि डाव्या पायातील हाड काढून ते इथं इम्प्लांट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 30 दिवसाचं रेडिएशन हे मला घ्यावं लागलं. रेडिएशनचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो कॅन्सर पेशंटला, कारण जिथे रेडिएशन ज्या शरीराच्या भागामध्ये घेतलं जातं तिथल्या संपूर्ण त्वचेचा जो भाग असतो त्या त्वचेच्या भागातील पेशी ह्या मृत होतात आणि कालांतराने तोंडाचा माझा भाग आहे म्हणून सांगतो, तोंडाच्या आतल्या बाजूने ज्या मृदू पेशी असतात त्यांना अतिशय त्रास होतो. जसं की तोंड आल्यानंतर जे होतं तसं 1 महिनाभर तो त्रास मला सहन करावा लागला. अजूनही बारीक सारीक तक्रारी आहेत. तर त्याला मी सध्या तोंड देतो आहे. हळूहळू सुधारते तब्येत. मी पॉझिटिव्ह आहे. आता असं काही आपल्याला आढळलं तर कुणीही घाबरून जायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं हा जो रोग आहे या रोगाविषयी थोडंसं मी शास्त्रीय सांगतो, ते आपण कृपया ऐकून घ्यावे. मी याच्यामध्ये कुठलीही भीती घालत नाही किंवा काही सांगत नाही. मी जे अनुभवलं ते मी सांगतो. आणि यावरती सविस्तर अशी ही फेसबुक पोस्टही मी 25 फेब्रुवारीला केलेली आहे. माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी, मित्रांनी, बंधू-भगिनींनी वाचलेली आहे ती आणि त्यांच्या शुभेच्छाही माझ्याबरोबर आहेत, त्यांच्या सदिच्छा माझ्याबरोबर आहेत. तर असं काही आढळलं तर घाबरून न जाता त्याला धीराने तोंड देता आलं पाहिजे. कारण आपण मनाने जितके खंबीर असू
तेवढं कुठल्याही रोगाला आपण प्रतिबंध जास्तीत जास्त करू शकतो. फक्त कॅन्सरसारख्या रोगाचा विचार करता तो लवकरात लवकर जितक्या लक्षात येईल तितकं त्याला उपचार करणं सोपं होऊन जातं. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. जे फेसबुकवरती आहे त्यांनी 25 फेब्रुवारीची माझी पोस्ट माझ्या फेसबुक वॉलवरती जाऊन अवश्य वाचावी. अजूनही हा भाग जो दिसतो आहे हा भाग थोडासा आकुंचित झालेला आहे आणि इकडचा भाग मोठा आहे, त्यामुळे बोलताना इकडे दात नसल्यामुळे थोडासा बोबडे स्वर येत आहेत. आपण समजून घ्याल ही माझी अपेक्षा आहे. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरायचं नाही. कॅन्सर जर लवकरच्या स्टेजमध्ये लक्षात आला तर अनेक उपचार आहेत त्याला. त्या उपचाराने तो बरा करता येतो. सगळ्यात महत्त्वाचं आपली मनस्थिती घट्ट ठेवणे, आपण पॉझिटिव्ह राहणे हे महत्त्वाचं आहे. मी स्वतः अत्यंत पॉझिटिव्ह आहे. एक म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या नेमकं काय असतं ते मला माहीत असल्यामुळे मी त्याबद्दल निर्धोक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आध्यात्मिक बाजू ही माझी स्ट्रॉंग असल्यामुळे मी पॉझिटिव्ह आहे. जन्म मरण या सगळ्या गोष्टींचा विचार मी केलेला आहे. त्यामुळे मला भीती अशी वाटत नाही, पण मला पुढे भरपूर अजून काहीतरी करायचं आहे, आध्यात्मिकदृष्ट्या काम करायचं आहे आणि म्हणून मी पूर्णपणे पॉझिटिव्ह असणारा असा मनुष्य आहे. आणि आज त्या दृष्टीने मी आपल्यासमोर आलेलो आहे. अधिक माहितीसाठी आपण या रोगाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण कृपया माझं फेसबुक पेजवरती जा आणि 25 फेब्रुवारी 2025ची माझी पोस्ट अवश्य वाचा. त्यामध्ये अगदी सविस्तर मी लिहिलेलं आहे. असो, पुन्हा एकदा मी माझ्या या अध्यात्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. 5 महिन्यापूर्वी मी साधारणपणे जानेवारी डिसेंबर एंडपर्यंत मी गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या श्लोकांसह अर्थाला सुरुवात केली होती, अर्थविवेचनाला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यानंतर त्याच आठवड्यामध्ये एका आध्यात्मिक लेक्चरसाठी मी गेलेलो होतो आणि त्यानंतर या रोगाबद्दल अधिक काळजी वाटू लागल्यामुळे पुढचं सगळं या रोगाचा इतिहास घडला. आता तो भाग फारसा विचारात न घेता आज आपण गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. अर्जुनाला जो विषाद झालेला आहे, विषाद म्हणजे दुःख, विवंचना होणे. कारण पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना आपला रथ जो आहे तो रथ सैन्याच्या मधोमध न्यायला सांगतो, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्याचा रथ मधोमध नेतात सैन्याचा. आणि जेव्हा तो पाहतो की हे तर सगळे आपले आप्तस्वकीय आहेत, यांना मारून आपण कसं काय राज्य करायचे किंवा काय राज्य करून माझा काय उपयोग आहे त्याचा, आणि या विवंचनेने त्याच्या मनामध्ये अनेक विचार येऊ लागतात आणि तो विषण्ण होतो, त्याला विषाद होतो. आणि त्या विषादाचं वर्णन या पहिल्या अध्यायामध्ये आहे. तर पहिल्या अध्यायामधले 25 श्लोक आपण यापूर्वी पाहिलेले आहेत अर्थासह. आज आपण अर्जुन विषाद योगातले पुढचे काही किमान 4 श्लोक, आता इथून पुढे 4-5 हे श्लोक आपण पाहूया, म्हणजे साधारणपणे गेलेला कालावधी हा भरून काढता येईल. तेव्हा आपण आजच्या या अर्थविवेचनाला सुरुवात करूया. अर्जुन विषाद योग. प्रार्थना करू. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. अर्जुन विषाद योग. श्लोक 26. तत्र पश्यन् स्थितान् पार्थ पितॄन् न पितामहान् आचार्यान् मातुला भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् तथा. अर्थ याचा असा आहे, तत्पश्चात
पश्य जे पाहणे, तत् त्यानंतर, त्यानंतर पार्थ म्हणजे अर्जुन, त्यानंतर अर्जुनाने असं पाहिलं. संपूर्ण अर्थ असा होईल, त्यानंतर अर्जुनाने दोन्ही सैन्यामध्ये उपस्थित असलेल्या काका, आजी, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि सगळे हितचिंतक या सगळ्यांना पाहिलं. दुसरे शत्रू कोण नव्हते, हे सगळे आप्त स्वकीयच आहेत. आचार्य म्हणजे गुरुदेव, आचार्यान मातुल, मातुल म्हणजे मामा, भ्रातृ भाऊ, पुत्रन पौत्र, पुत्र म्हणजे मुलं आणि पौत्र म्हणजे नातवंड, सखी म्हणजे सखी, जे सखे आहेत किंवा मित्रगण आहेत ते, हे सगळी माणसं, जवळची माणसं पाहिला त्याने पाहिली. हा श्लोक क्रमांक 26चा अर्थ आहे. श्लोक क्रमांक 27. तान समीक्षस्स कौन्तेय सर्वान् बंधून स्थितान् कृपया पर्याविष्टो विषिदन्नितम ब्रवीत. अर्थ याचा असा आहे, तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत शोकाकुल झालेला तो जो अर्जुन आहे, कुंतीपुत्र अर्जुन, कृष्णाला असे म्हणाला. आता असे म्हणाल याच्यासाठी अर्जुन उवाच असा शब्द असतो, तो पुढच्या याच्यात आहे, पण तो अर्थ समजण्यासाठी म्हणून आपण अगोदर तो असे म्हणाला किंवा कृष्णाला असे म्हणाला असं आपण वाक्य अर्थपूर्ण करून घेऊया. आता 28 आणि 29वा श्लोक एकत्र आपण घेणार आहोत. श्लोक 28 आणि 29 एकत्र. अर्जुन उवाच, मागच्या श्लोकामध्ये अर्जुन असे म्हणाला, त्याचा अर्जुन उवाच. तर अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला, द्रष्ट्वेवं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सिंदन्ति मम गात्राणि मुखैश्च परिशुष्यति वेपथुच्छ शरीरे मे रोमहर्षश्च जायते. अर्थ काय व द्रष्टैवम हे पाहून, स्वजन म्हणजे सगळी स्वतःची माणसं, कृष्णाला अर्जुन असं म्हणाला. युयुत्सु, युयुत्सु म्हणजे युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेले सगळे, समुपस्थित म्हणजे तिथे उपस्थित असलेले, या सगळ्यांना पाहून कृष्णाला अर्जुन म्हणाला, सिंदंती मम गात्राणी, गात्र म्हणजे शरीराचे अवयव. अर्जुन असं म्हणतोय की हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावरती उपस्थित असणाऱ्या या सगळ्या स्वकीय माणसांना, स्वजनांना पाहून माझे सगळे शरीराचे अवयव किंवा शरीर गात्र जे आहेत ते गात्र गळून पडत आहे. तोंडाला कोरड सुटली आहे, म्हणजे मुखैच्या परिशुष्यती, शुष्य म्हणजे कोरड पडणे, शुष्क होणे. तर तोंडाला कोरड पडली आहे. आणि काय म्हणतं, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावरती रोमांच उभे राहत आहे. सिंदंती मम गात्राणि मुखैश्च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते. तर असं तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावरती रोमांच उभे आहेत, असं भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो. साधारणपणे 14-15 मिनिटांचा, 14-1 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. आजपासून आपण सुरुवात करत आहोत, तर आपण सर्वांनी आजपासून हे समजून घ्यावं. मी यापूर्वीसुद्धा म्हणत आलेलो आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अर्जुन आपल्या कधीही होऊ शकतो. याचं कारण, जेव्हा अनेक संकट येतात तेव्हा माणसाला आता काय करू आणि काय नको, हे करू की ते करू, टू बी नॉट टू बीच्या द्वंद्वामध्ये मनुष्य अडकतो. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भगवद्गीतेमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत.
भगवद्गीतेमध्ये सगळे ज्ञान आहे विविध योगांच्या रूपाने, आणि ते ज्ञान आपल्या सगळ्यांना असणं आवश्यक आहे. आपण हे घ्यावं, आपल्या पुढच्या पिढीला ते संक्रमित करावं, जेणेकरून आज जी सामाजिक स्थिती आपल्याला तरुण मुलांच्यामध्ये आढळते ती स्थिती आढळणार नाही. तेव्हा ही आपण एक काळजी घेऊया. एक लक्षात घ्या, गीतेमध्येच एक वाक्य, गीतेचं महात्म्य सांगताना एक श्लोक लिहिलेला आहे, त्याचा एक भाग असा सांगतो तुम्हाला. गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. अर्थ याचा असा की भगवद्गीते रूपी गंगोदक म्हणजे गंगेचं पवित्र जल जर आपण प्राशन केलं, हे ज्ञानरूपी जल आपण प्राशन केलं, तर आपल्याला पुनर्जन्म मिळणार नाही. म्हणजे आपण 84 लक्ष योनी फिरून आपण ह्या मनुष्य जन्मामध्ये येतो आहोत. मी विज्ञानाचा विद्यार्थी बरं का, पण हे सगळं पटत असल्यामुळे, याला सायंटिफिक थोडाफार बेस असल्यामुळे मी हे आपल्यासमोर मानतो आहे. तर एवढं सगळं जन्म हे होऊन आपण मनुष्य जन्मामध्ये, आणि मनुष्य जन्म हा एकमेव असा जन्म आहे की जेथे या जन्म मरणाच्या चक्रातून आपल्याला बाहेर पडता येतं, ज्याला आपण मोक्ष असं म्हणतो. तर त्या मोक्षप्राप्ती हे आपल्या सनातन धर्माचं एक महत्त्वाचं तत्त्व आहे, आणि प्रत्येकजण आपण त्यासाठी जगत आहोत, त्यासाठी आपल्या सगळ्या धडपडी चाललेल्या असतात. तर या आपण सगळ्यांनी या भगवद्गीतेचं ज्ञानरूपी गंगोदक प्राशन करूया. माझी जेवढं मला देता येईल तेवढं मी यथाबुद्धी यथाशक्ती देत आहे. अजूनही माझे उच्चार नीट येत नसतील ते आपण समजून घ्यावं, मला क्षमा करावी. भगवान श्रीकृष्णांनी मला बुद्धी दिली की आजपासून तू सुरू कर, आता बरी आहे तब्येत, तेव्हा मी हे सुरू केलं आहे. आपण सर्वांनी हे नीट पाहावं. मी याची फेसबुकच्या स्टोरीज आणि व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये याबद्दल मी लिहित आहे. आपण सगळ्यांनी ते समजून घ्यावं आणि मला उपकृत करावं, आणि आपणही उपकृत व्हावं. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो. धन्यवाद.